नमस्कार. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मदर टेरेसा यांच्या जीवन कार्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मदर टेरेसा यांचा जन्म 26 ऑगस्ट 1910 रोजी मॅसेडोनियामध्ये झाला. त्यांचे वडील निकोला बोयाजियू हे एक सामान्य व्यापारी होते. मदर टेरेसा यांचे खरे नाव अग्नेस गोंजा बोयाजियू होते. अल्बेनियन भाषेत गोंजा म्हणजे फुलाची कळी. त्या फक्त 8 वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी आई द्राना बोयाजियू यांच्यावर आली. मदर टेरेसा या लहानपणापासूनच खूप हुशार आणि मेहनती होत्या. त्यांनी वयाच्या 12व्या वर्षीच आपले जीवन मानव सेवेसाठी अर्पण करण्याचा संकल्प केला. मदर टेरेसा 18 वर्षाच्या असताना भारतात कोलकाता येथे आल्या. पुढे 1952 मध्ये रुग्णांच्या सेवेसाठी निर्मल हृदय ही संस्था सुरू केली. अनाथ, निराधार ज्यांना औषधोपचाराची खरोखरच गरज आहे त्यांना ही संस्था म्हणजे घरच होते. कलकत्ता शहर व परिसरात त्यांचे या कार्यामुळे नाव झाले. भारतात 1965 मध्ये शांतीसागर ही कुष्ठरोग्यांची वसाहत त्यांनी उभी केली. 1970 मध्ये त्या गरिबांची मदत करणारी आई म्हणून लोकप्रिय झाल्या. मदर टेरेसा यांनी संपूर्ण जगाला प्रेम आणि शांतीचा संदेश दिला. मदर टेरेसा यांना त्यांच्या सेवांसाठी विविध पुरस्कार आणि सन्मानांनी सन्मानित करण्यात आले आहे. विश्वभारती विद्यालयाने त्यांना देसिकोत्तम ही पदवी दिली. ही सर्वोच्च पदवी आहे. अमेरिकेच्या कॅथोलिक विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले. 1962 मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री ही पदवी मिळाली. ब्रिटनकडून आय ऑफ द ब्रिटिश एम्पायर ही पदवी देण्यात आली. 19 डिसेंबर 1979 रोजी मदर टेरेसा यांना त्यांच्या मानव कल्याणकारी कार्यासाठी नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. या पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या त्या जगातील 3ऱ्या भारतीय नागरिक आहेत. या पुरस्काराच्या रकमेतून त्यांनी गरिबांना घरे बांधून दिली, हॉस्पिटल, शाळा, अनाथालये स्थापन केली. बनारस हिंदू विद्यापीठाने त्यांना डी.लिटची पदवी प्रदान केली. 2012 मध्ये झालेल्या आउटलुक इंडियाच्या द ग्रेटेस्ट इंडियन या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये मदर टेरेसा 5व्या क्रमांकावर होत्या. पुढे 9 सप्टेंबर 2016 रोजी पोप फ्रान्सिस यांनी व्हॅटिकन सिटीमध्ये मदर टेरेसा यांना संत या पदवीने सन्मानित केले. त्यांच्या संस्थेने अनेक शाळा, अनाथालये, हॉस्पिटल, पुनर्वसन केंद्रे स्थापन केली. आजही 127 देशात त्यांनी उभारलेल्या संस्थांमार्फत कार्य सुरू आहे. त्यांनी निस्वार्थपणाने आपले संपूर्ण आयुष्य गरीब, गरजू, अनाथ, पीडित, आजारी, वृद्ध या सर्वांच्या सेवेत खर्च केले. मदर टेरेसा यांचे 5 सप्टेंबर 1997 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. असेच नवनवीन विषयांवर आधारित व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.